मी या ठिकाणी मला सुहास अण्णांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचं होतं, पण ते इकडे आलेले होते म्हणून मी सुहास अण्णांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो. माझी काही चर्चा झाली नाही. माझ्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे. माझे नेते जो निर्णय देतील तो मी घेणार आहे. तुम्हाला सकाळी पण सांगितलं. मी इथं बैठकीला आलोच नव्हतो. मी सुहास अण्णांशी 5-10 मिनिटं गप्पा मारल्या आणि त्या निघालो होतो. मंत्री दादा भुसेंशी काय गप्पा मारल्या? दादा भुसेंना हॅलो बाय नमस्कार केला. त्यांनी तुम्हाला माघारी विषय विचारलं, मग काय सांगितलं? नाही, त्यांना मी सांगितलं ना माझ्या नेत्यांचा मला निरोप येणार आहे. आला की मी लगेच माघार देतो. तुम्हाला इथपर्यंत निरोप येणार होता? येईन 15-20 मिनिटात येत पोहोचणार आहे कलेक्टर ऑफिस पर्यंत, देणार माघार. आणि गोकुळ गीतेसंदर्भात काय? त्याचा माझा काही संपर्क नाही आणि चर्चा पण नाही. पण मग गिरीश त्यांची उमेदवारी महाजनांनी जळगावला म्हटलंय की ते पण माघार घेतील. तो त्यांच्या संपर्कात असेल, माझ्या संपर्कात नाही. म्हणजे मग गोकुळ गीतेंची माघार होणार नाही. त्याचं मी काहीच सांगू शकत नाही. त्यांनी जर गिरीश भाऊंना कमिटमेंट केलेली असेल तर तो त्यावेळेत कलेक्टर ऑफिसला येईल. पण तुमचा काही संपर्क झाला नाही. आता तुम्ही बघताय माझी मिसेस पण माझ्यासोबत आहे. आम्ही दोघं त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आमची कुठे भेट नाही होत. गिरीश भाऊंशी संपर्क होतो आणि त्यांच्याशी होत नाही. गिरीश भाऊंनी काहीतरी त्याच्याशी बोलणं झालं असेल म्हणून गिरीश भाऊ बोलले असतील ना. गिरीश भाऊच्या जबाबदारीने बोलले नाही. जळगावमध्ये दीपमाला काळे यांनी सुद्धा अर्ज मागे घेतलेला नाही, त्या सुद्धा अडवून धरलेला आहे. तर एकूणच असं वाटतंय की ह्या सगळ्या गुंत्यामुळे एकमेकांचे पक्ष एकमेकांना हे करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. पण मला इथं पार्टीने क्लिअर सांगितलंय गणेश आपली युती आहे, आपल्याला युती धर्म पाळायचा आहे आणि त्याप्रमाणे मी युती धर्म पाळणार पण. पण ज्या पद्धतीने गोकुळ भाऊंनी अर्ज भरलेला आहे ते अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे, अशा कंडिशनमध्ये नॉट रिचेबल होणं म्हणजे एक प्रकारे उमेदवारी अर्ज ठेवणं अशा स्वरूपाचे ते संकेत आहेत. तुम्ही कसं बघता याच्याकडे? तुमचा पुढची भूमिका काय असेल? या सगळ्या काळामध्ये भावाला मदत करणार की युती धर्म मी पाळणार? युती धर्माबरोबर राहील. सकाळी सांगितलं, परतही सांगतो, मी युती बरोबरच काम करेन. तर आपण युती धर्म पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सुहास कांदे यांच्या भेटीसाठी आलेलो होतो. गोकुळ गीते यांच्यासोबत अद्यापही संपर्क झालेला नसल्याचं गणेश गीते यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र आपल्याला नेत्यांचा वरिष्ठांचा फोन आल्यानंतर आपण तातडीनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. गोकुळ गीतेंसोबत अद्याप आपला संपर्क झाला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर वरिष्ठ नेत्यांचा निरोप आल्याच्या नंतर आपण तातडीनं उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं देखील गणेश गीते यांनी स्पष्ट केलेलं आहे. पक्षाने सांगितल्यानुसार युती धर्म पाळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.